राधे राधे सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची सुरुवात आपली कॉफीपासून होणार आहे. गरमी होते तुला? कॉफीने माझी गरमी नाही, लईच गरम होते. एसी चालू आहे. तर आता मला सांगा, ही प्रोटीन एक्सची पावडर आहे. तर 2 चमचे डॉक्टरने सांगितले पावडर घ्या. तर आता तिचं आधीचं जो प्रोटीन एक्सची पावडर होती ती होती व्हॅनिला फ्लेवरची. आत्ता मी आणली रिच चॉकलेट फ्लेवरचं. तर ह्या बाईने थांब जरा, या बाईने दोन्ही चॉकलेट पावडर आणि व्हॅनिला पावडर मिक्स केले. तर काय करायचं हिचं? अरे एवढ्यात, अरे ही बरी आहेस ना? हे बघ, अरे मग येड्याकच का करते? खराब होईल ना ते. एवढं हातमध्ये काय घुसवायची गरज आहे? हे बघ, याला लागलंय. कसं होणार ते आता? निघतं ह्याच्यात गेल्यावर गाठी निघताना त्यात डुबवशील. एवढं महागातलं शेकर आणलंय, म्हणजे भेटलंय त्या प्रोटीन एक्स सोबत एवढं चांगलं, तर ते नको तिला वापरायला. तिला काय करायचंय? अशा ढवळाढवळीची कामं. हसते काय? ठीक आहे फ्रेंड्स, आपल्याला हिला नाश्ता आणायला जायचं आहे. आपला मिंचू बाबा बघा, त्याला आज आंघोळ घातली. तर कसं खाली वाकून बघतोय सगळ्यांना. कर बाबू, त्याला आज आंघोळ घातली. सायलीने सकाळ सकाळ त्याला अंडं दिलं. मग तो सायलीने त्याला सकाळ सकाळ अंडं दिलं, तर ते अंडं खाऊन बसलाय. तर आता आपण कॉफीची मजा घेत पिऊ आणि थोड्या वेळाने जातो बाहेर, बघतो सायलीला काय आणू शकतो. फ्रेंड्स, आता आपली वेळ झाली मिंचूसोबत खेळायची. तर आता मिंचू आणि मी खेळतो वेळ कसं. मिंचू आता पडशील. मिंचू तर आता आम्ही असंच खेळत राहतो, मस्त मजा घेतो आणि भेटतो नंतरला जेवताना. बसला कसा आज धुतले तिला. तर फ्रेंड्स, मस्तपैकी आपली कामं वगैरे झालेत. आता सायली इथे पूजा मांडण्याची तयारी करते. आता इकडे आपण देवाला स्नान वगैरे, दोन्ही देवांना स्नान वगैरे घातलं आहे. फक्त आता फुलं ठेवायची बाकी आहेत. वरती दिवाबत्ती करायची बाकी. आता जवळजवळ 5:54 पहिले अमावस्या संपेल आणि 6:14 आपण लक्ष्मीपूजन करू शकतो. तर सगळी कामं तर आवरून घेतलेत. मस्त. आता सायलीला आता जमत नाही रांगोळी वगैरे काढता, तिला बसतं काढता येणार नाही, म्हणून ती काय काढणार नाही. तर दिवाबत्ती काढणार आहेस? आता जाणार आहे ना आपण? हां, मग कपडे घाला नको लक्ष्मीपूजनचेच? नाही, आल्यावर घालू. आल्यावर काय घालते? आल्यावर घालू. अजून पूजन वगैरे करायचं मला. बसते. मग पूजन करतानाच करणार ना. मग पहिले पूजन आवरून घे. आता नाही, 6च्या नंतर पूजन आहे. अरे तयारी म्हणतोय. हा, मग तयारी झाली. आता ह्याच कपड्यावर जाऊन यायचं. अरे बरी आहेस ना? मला नाही बाबा. मग तू जा, मी नाही जा. मग तुम्ही जा. तर फ्रेंड्स, त्या दिवशी आम्ही स्टेशनवरून या मस्त असे हे आणलं होतं. काय बोलतात त्याला? ह्याला काय बोलतात ग? पंती टाईपच शोपीस आहे, पण त्याच्यात आता फुलं ठेवायची. मस्त एक हे ठेवायची पंती. मस्त शोपीस आणला आम्ही. आता ह्याला मस्त सजावटीसाठी वापरणार आम्ही. तर लक्ष्मीपूजनच्या इथं ठेवायचं का बाहेर? बाहेर ठेवायचं. तर अशी तयारी करते सायली. रांगोळी पण फुलांची काढणार आहे आणि ह्याच्यावर पण फुलांनी सजवून मस्तपैकी हे करणार आहे. काय बोलतात त्याला? सजावट करणार आहे. तर आता आपण थोड्या वेळाने जाणार आहे प्रशांत कॉर्नरमध्ये मिठाई आणायला. बघू. आणि सांगायचं असं की आज काय एडिटिंग होणार नाही.
आज काय व्हिडिओ येणार नाही, तर ही व्हिडिओ डायरेक्ट उद्याच भेटेल. 3 बॅटरी होत्या, त्यातली 1 बॅटरी खराब झाली, चार्जिंगच होत नाही. आणि यामुळे ह्याची बॅटरी लो झाली. तर आता पहिले बॅटरी वगैरे चेंज करून घेतो आणि मग बाहेर जातो आम्ही दोघं. फ्रेंड्स, आम्ही चाललो आहे मिठाई आणायला. आणि हा बघा, हा कार्टून काय उतरत नाही तिथनं. त्याला पार अंडा कोण नाही, चल अंडं दाखवलं, सगळं दाखवलं, तो काय हालत नाही तिथनं. तर फ्रेंड्स, रस्त्याने चाललो आहे, सगळीकडे गाड्यांची साफसफाई, म्हणजे असं पूजा वगैरे सगळं चालू आहे. हार बीर सगळे घेतातच आहेत, पण रस्त्याला जास्त गर्दी नाही आहे. पाहिलं पोट एवढं कडक झालंय, कशाने? चालता येत नाही. केळं वगैरे केळी येताना तिथं चहा प्यायला तुम्ही, तिथं भेटतो चहा? तिथं चहा प्यायला नाही, असं गेला असं. अच्छा, मला काय माहिती, मला वाटलं तिकडे पण भेटतो. तू गेली असशील. बोलायची सवय. ए बुक्कीत आडवा पाणी. आम्ही फक्त मला आडवा पडायची गरज नाही. तर फ्रेंड्स, आता आलो प्रशांत कॉर्नरला. थोडीफार मिठाई बघू. गर्दी आहे ना, ते बघ आतमध्ये. काय चप्पल पाऊस मस्त डेकोरेशन, मस्त. आता मी काय घेऊ अशी आई एक तरी घे पहिले. आलोय आता आम्ही प्रशांत कॉर्नरमध्ये. प्रचंड गर्दी आहे. आता येईल तेव्हा आमचा नंबर येईल. अंजी ट्राय करता. कोणती वाली बोलताय? ही वाली. आता ही कशी, एक ट्राय केली ती आवडली नाही मला. आवडली म्हणजे छान होती, फक्त गोड नव्हती, नुसते ड्रायफ्रुट्सच होते. बघते, ही ट्राय करते. ही कोणते आहेत? नावं पण नाही लिहिले ना. हा ना, त्यामुळे काय कळत नाही, कन्फ्यूज होत आहे. ठीक आहे, बघूया गर्दीत पटकन येता आहे का, आणि मग भेटते. इकडे खूप मस्त मस्त गिफ्ट वगैरे तुम्ही पॅक करू शकता, मिठाई वगैरे ते ठेवलेत. यांनी घेतले तिकडे मिठाई, मला आवडेल ते मी त्यांना घ्यायला लावले. बिल पे करतायत. प्रचंड गर्दी आहे. इकडे उभे ब्लॅक पॅन्थर. फ्रेंड्स, आता जस्ट घरी आलो आणि हवेने एवढा जोर काढला आहे की आपलं ही, अरे रे रे देवाचं, आपलं हे पण उडून गेलं आहे. हे इथं आपण लटकवलेलं, अर्धे कपडे पडलेत, सायलीचे कपडे. ह्याचं हेच गायब झालं. अच्छा, आहे गायब झालं. हे कपडे वगैरे उडून गेलेले. मिंचू बघा आपला. हे चल, पाऊस येतोय, चल. हे ठेवतो सगळं इथंच सध्या पुरतं तरी. मी सगळं बाहेरचं आवरून घेतो. सायली आता पूजेचं आवरून घेते. हां, काय बंद करू? लावू. इकडे सायली आपल्या पूजेचं आवरून घेते. मस्त कपडे वगैरे घालायचे आहेत मला पण, आणि हिला पण. तू पण घालणार ना का? मग कपडे घालून आम्ही जाय खाली. तर फ्रेंड्स, आमची लक्ष्मी बघा काय चाललंय इथं. बाबू उठ त्याच्यावरनं. अजून आमची पूजा नाही झालेली. मला अजून फक्त माझा कुर्ता घालायचा राहिला आहे. सायली तिकडे कपडे घालते आणि तिने अटॅक केला ह्याच्यावर. बाबू काय करतो? त्याच्या नको राव. नो नो नो, त्याच्यावर नको राव. नो नो. ए बघ, आयुष्यपत ही बघा कुठे गेली बघा. हे बघा, हे बघा, आलं आलं. चल चल थांब, थोडा वेळ तरी राहू दे. मांडून ठेवलं आणि तिथे म्हणजे कुरमुरे ठेवले, ते लाह्या असतात ना आपण ठेवतो त्या. तर माझ्या मनाने पूजेच्या आधीच खाऊन घेतले. ठीक आहे,
माझी लक्ष्मीच ती आहे म्हटल्यावरती माझ्या लक्ष्मीने खाऊन घेतलं. आणि काय बोलायचं, मनाच्या बाबतीत काय बोलायचं. काही लोक आपल्या आयुष्यात आनंद द्यायला येतात, काही आपली कर्माची फळं द्यायला येतात, काही जण आपण केलेले पाप फेडून घेण्यासाठी येतात. आमची मनं आमच्या आयुष्यात म्हणजे आनंद देण्यासाठी आली ना हो. त्यामुळे त्यांच्यासाठी माझ्यासाठी ती लक्ष्मीच आहे. कारण त्या लक्ष्मीने आम्हाला अशी वेळ दाखवली जेव्हा आमच्याकडे कधी कधी खायला पैसे पण नसायचे, तिच्या खाण्याला पण पैसे नसायचे. 10 मिनिटापूर्वी यांच्या पॉकेटात 1 रुपया नसायचा. 10 मिनिटाने मनाच्या पाया जरी पडलो ना तरी ह्यांच्याकडे पैसे येत होते. त्यामुळे ती खरी तर माझी लक्ष्मी तीच आहे. मी आता फ्रॉक घातला आहे तर तिची अशी काहीशी मजा चालली. या फ्रॉकच्या घेरबरोबर खेळते आणि आम्ही सगळ्यांनी मॅचिंग केलं. आता मनूला पण ड्रेस घालते. मनूचा प्रॉब्लेम होतो, ड्रेस घातले की मना एका जागीच बसते. हे बघा, तिला चालायला येत नाही असं आहे. किती वेळ झाली कंप्रेसरवर बसली होती, जरा बाहेर फिरायला नाही. बघा तुम्हाला दाखवते ह्यांचा पूर्ण लुक मी. 1 मिनटं. माझा हँडसम नवरा बघा कसं आहे, 1 नंबर होता. अहो ही मला नाही चालून देते का, हे ह्याच्यातच येते. हा मग ते चाललं ना. ही बघा आमची बायको 1 नंबर 1 नंबर. आणि हे आम्ही दोघं कसे दिसतोय. तिला काय पोरीला, तिला कपडे घालायचे. आम्ही 4. हो हे बघा इकडे 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 हे असे आम्ही दोघं कसे दिसतोय. मॅचिंग वाटतंय. मनाची पहिली दिवाळी, पुढच्या वर्षी बाबूची पहिली दिवाळी असेल. बाबूच्या माझा चेहरा कसा काळा पडला, काळा पडलाय. ती पार्लरला पण जाऊ नाही शकत. 2 वेळा गेली, 2 वेळा हकललं मला. ते म्हटले की नाही आता नाही करू शकत आम्ही. आता मस्तपैकी ओ आता आम्ही पूजा आवरून घेतो. पहिले इथले सगळं सामान सगळं साफ कर. हे सगळं काढ. आपण मिंचूला कपडे घालू. मिंचू नो बाबू. तर मस्तपैकी आपलं हे बघा, हे कसं चाललंय बघा. मस्तपैकी आपलं सगळे लक्ष्मी आहेत त्या सगळ्यांना पूजून घेतो. आणि पहिले आता हिला कपडा घालतो, कपडे आमच्या बिब्बूचे, तिला पूजून घेतो आणि हिला पण पूजून घेतो. थांबा जाऊ नका. तर फ्रेंड्स मस्तपैकी आपली लक्ष्मीपूजन झालेली आहे. तिकडे मस्त मोबाईल, लॅपटॉप, आपला कॅमेरा पण ठेवला होता. पावडर बाहेर असेल. मोबाईल, लॅपटॉप, कॅमेरा सगळं ठेवलं होतं. असं मस्त आहे की सजावट केली आहे. तिकडे लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे. आणि आपल्या मिंचूला आहे ना हे घातलं आहे खरं आपण, पण ना बिचारो हालायला येत नाही. त्याला हालायला येत नाही, प्रयत्न करत नाही. हां आता हे पूर्ण ढिल्लं आहे, हे पूर्ण ढिल्लं आहे, हे ढिल्लं आहे. तिला गळ्याला काहीच नाही. इथं चालायला एवढी जागा ठेवली, ती उभीच राहत नाही बघा. उभी तर राहा, बसते डायरेक्ट खाली. आणि इकडं असं हे केलं आहे आपण. इथे एक पंटी आणि इथे एक पंटी. आणि बाहेर जोरात पाऊस चालू आहे मस्तपैकी. बघू शकता आवाज येतोय. दादा सायली आणि मी घेतोय आता फटाक्यांची पिशवी. हे चांगलं वाटेल का हे चांगलं वाटेल? हे 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 वाटेल. मस्तपैकी आता घेतो फटाक्यांची पिशवी. काढा ती, जाऊ द्या. का मग काय अशी खेळणारच नाही. उलटा असं शांत वाटतंय तिला नाही, तुला बघून. नाही काढा, काढ, जाऊ दे. व्हिडिओ तर घेतली ना ती. हां व्हिडिओ घेतली, फोटो वगैरे आपल्याला. चला आपण थांबा 2 मिनिटं. फोटो काढू आणि मग फटाके पुढे. फोटो कसं काढणार पण आता? घ्या ना मोबाईल. अरे कसं काढणार ते म्हणतोय. ठेवायचं कशावर तरी, आता काय करू शकतो. जाऊ दे, तिकडे जाणार आहे तेव्हा कोणाला तरी सांगू. पाऊस थांबला पाहिजे. ते तर तिचा ड्रेस घेऊ सोबत घालून नाही, तिथं घालून फायदा नाही ड्रेस. ठीक आहे, मी लाव पकड पकड. वाटतंय हो खतरनाक. धरा. हा बघा कसा करतोय बघा. काय रे बाबू, काय होतं तुला? काय 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 सोनू काय? तिने पार पाटी घेतलं, ते जरा पुढे खेचा. हे हा अरे तिचं हेच घेतलंय बघ ना, हे काय पाय खाली घेते. कुठं पाडलंस? चल ना पुढे चल ना, म्हणजे मला हे करायला. नाही चल चल चल, फक्त पुढे ते आवरावं लागेल. तर फ्रेंड्स आता आम्ही दोघं चाललोय माझी गाडी पुजण्यासाठी. ते तू वर घे पाहिजे चपला.
चप्पल काढावी लागणार पण पुसताना. काढणार ना, पण मग आता इथून जाताना घाणीतलं जायचं काय. आता आम्ही चाललोय. माझी बाबा हात लावला असता तरी इथं असा हात ठेवून मी कधी चप्पल घालला होतो. हे दे ते फक्त पकड पाहिजे. हे पण ह्याच्यावर ठेव. नाही हे ठेव ना ह्याच्यावर. नको, मी धरते. ठेव ना. अरे बत्ती नाही घेतली, दिवा बत्ती. ते हे एक घे ना. हां एक ते घे माझ्याकडे. घे. हां घे. मोठं आहे का? थांब, ही मोठी वाटतं. ही मोठी वाटतं. ही घे ना. कातून आणते दुसरी. ठेवायचं कशाला? आत घ्यायची. घे घे ना मग. लायटर आहे ना? लायटर घेतलं तुम्ही? हो. ही काय हलतंय लायटर तुमच्या? हा ना बाई. चल ना. विसर आता पूजायचं चालू आहे. इथं पाऊस पण पडतोय. चिखल झाला सगळा. दिवाला दिवा नाही म्हणून काय घेऊन आले. दिवा होता पण आता पावसात कुठं लागला बिगला तर. हो चला. चल. तर फ्रेंड्स, आम्ही गॅलरीतनंच फटाके फोडतोय. त्यांचं बघा काय चालू आहे ते बघा. पावसात पाऊस लावतात. काय झालं? पावसामध्ये पाऊस चालू आहे त्यांचा लावणं. आम्ही मस्तपैकी सगळे घरात बसले. आम्ही गॅलरीतनं मस्त फटाके फोडतोय. हे बघा लावतायत आणि पळतायत. मस्तपैकी माझी रांगोळी वगैरे पण. माझी मम्मी म्हणते आमच्या सगळ्यांची रांगोळी गेली, तुझ्या एकटीचीच रांगोळी राहिली आहे. हां मी म्हटली आता आम्ही राहतोच वरती तर आमची रांगोळी राहणारच ना. त्यामुळे तर मम्मीकडे जायचं आहे पण हा पाऊस आहे. पाऊस नाही थांबत तर मग अशा ह्याच्यात मला एवढ्या पटापट चालून जाता पण येणार नाही. म्हणून मग थांबला तर जाऊ, अदरवाईज काय करू नाही शकत. ह्यांनी मस्त फटाके फोडले. काय घातलं बाळ? निघालं का? नाही हे नका करू. ओले कसे झालात? भिजलो नाही. एवढं पाऊस नाही पडत. खाली थेंब पडत आहेत ना घरात. मग मिंचूची आमच्या दिवाळी बघा घातलेल्या ड्रेसवरच झोपली आहे. ठीक आहे. हे आता बाहेरून आणणार आहे जेवण, म्हणजे घरामध्ये भात कालवण आहे. बरं फोन वाजतो. तर फ्रेंड्स मी आता काहीतरी आणायला चाललो आहे खाण्यासाठी. मस्त थोडंफार आणतो बाहेरून. भात वगैरे सायलीने ठेवलेला आहे. कुठे? कुकरमध्ये भात वगैरे राहिलेला आहे. मस्तपैकी आता जातो. पाऊस पडतोय, हळूहळू चालत जातो आणि ऑर्डर दिले पुढे हॉटेलमध्ये. येताना परत हॉटेलमधनं ऑर्डर घेऊन येतो. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथंच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.